काल आपण एक्झाम्पल 5 पर्यंत आलो. आता आपल्याला एक्झाम्पल 6 घ्यायचं आहे, जे की आहे टू फोर्सेस हुज मॅग्निट्यूड आर P and P under root 2 act on a particle in directions inclined at an angle of 135 degree to each other. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, दोन फोर्सेस कोणकोणते, P आणि Q. P दिलेला आहे P बरोबर P आणि Q दिलेला आहे Q बरोबर P अंडर रूट 2. सोबतच अँगल थीटा दिलेला आहे आपल्याला 135 डिग्री. आता आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट. म्हणजे आपल्याला जो ऑलरेडी दोन डेरिवेशन आपण थेअरीमध्ये प्रूव्ह केलेले आहेत, R इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स पी क्यू कॉस थीटा, म्हणजे रिझल्टंट ऑफ द टू फोर्सेस P अँड Q, हे काढायचं आहे. आणि सोबतच टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थीटा अपॉन P प्लस क्यू कॉस थीटा, म्हणजे डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट. असे दोन रिझल्ट आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये काढायचं आहे. मग सोल्युशन काय दिलेलं आहे आपल्याला, गिवन दॅट P बरोबर P, Q बरोबर अंडर रूट 2P अँड थीटा बरोबर 135 डिग्री, जे की दिले आहे. आणि आपल्याला रिझल्टंट R काढायचा आहे ऑफ द टू फोर्सेस. सो वी नो दॅट R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थीटा. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. दिलेली जी क्वांटिटी आहे, दिलेलं जे आहे फोर्सेस आणि थीटा, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणालेलो आहे. हेन्स इक्वेशन 2 बिकम्स, आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत P आणि Q आणि थीटाच्या, या व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन 2 मध्ये ठेवायचं आहे. R चा वर्ग बरोबर P ची व्हॅल्यू P असल्यामुळे P स्क्वेअर जैसे थे, प्लस Q ची व्हॅल्यू मात्र अंडर रूट 2P असल्यामुळे अंडर रूट 2 चा वर्ग म्हणजे 2 आणि P चा वर्ग म्हणजे P स्क्वेअर, 2P स्क्वेअर, प्लस इथे 2 टाइम्स PQ आहे, तर 2P ची व्हॅल्यू P, पण Q ची व्हॅल्यू आहे अंडर रूट 2P, म्हणून हे होईल 2 अंडर रूट 2P चा स्क्वेअर आणि कॉस 135 डिग्री, जे की थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. परंतु आपल्याला ही थीटाची व्हॅल्यू आपल्याला कॉस 90 डिग्री प्लस 45 डिग्री मध्ये लिहिता येते, कारण की याची ऍडिशन जर केली तर 135 डिग्रीच होते. मग आपल्याला माहितच आहे कॉस 90 प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. त्यामुळे या तिसऱ्या हे जी टर्म आहे याचं आलं कॉस 90 डिग्री प्लस 45 डिग्रीचं मायनस साइन 45 डिग्री. बाकीच्या टर्म ॲज युजल. मग हे जे P स्क्वेअर प्लस 2P स्क्वेअर होतं त्याचं 3P स्क्वेअर मायनस हे मायनस साइन 2 अंडर रूट 2P स्क्वेअर आणि साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1 अपॉन अंडर रूट 2, जे की इथं बाजूला दिलेली आहे. 3P स्क्वेअर मायनस हा अंडर रूट 2 कॅन्सल झाला आणि हा 2P स्क्वेअर, म्हणजे सिम्पली P स्क्वेअर इथं शिल्लक राहिला. R स्क्वेअर बरोबर P स्क्वेअर, दिस इम्प्लाइज R इज इक्वल टू P, which is the required magnitude of resultant. आता आपल्याला डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट काढायचं आहे, जे की आपल्याला टॅन अल्फा इज इक्वल टू Q साइन थीटा अपॉन P Q कॉस थीटा या फॉर्म्युल्यावरून काढता येते. मग हे युजिंग द रिलेशन टॅन अल्फा इज इक्वल टू Q साइन थीटा अपॉन P प्लस Q कॉस थीटा. आता Q ची व्हॅल्यू माहित आहे, थीटाची व्हॅल्यू माहित आहे, P ची व्हॅल्यू माहित आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला हे दिलेलंच आहे प्रॉब्लेम मध्ये. मग ह्या व्हॅल्यूज आपण आता सबस्टिट्यूट जर केलं तर P अंडर रूट 2 इथं येईल, साइन 135 डिग्री अपॉन P म्हणजे Pच आहे, प्लस Q म्हणजे P अंडर रूट 2 आहे आणि कॉस 135 डिग्री. पुन्हा याला 135 डिग्रीला आपल्याला 90 डिग्री प्लस 45 डिग्री लिहिता येते, ते लिहिलं आपण. आणि आता मात्र आपल्याला साइन π/2 प्लस थीटा म्हणजे कॉस π/2, आणि कॉस π/2 प्लस थीटा म्हणजे मायनस साइन π/2, मायनस साइन थीटा.
तर मग हे आता इथं दोन्ही रिझल्ट वापरले, p √2 cos 45 डिग्री अपॉन p मायनस √2 p sin 45 डिग्री. मग cos 45 डिग्री आणि sin 45 डिग्री या दोघांची व्हॅल्यू 1 अपॉन √2 आहे. मग हे 1 अपॉन √2 1 अपॉन √2 लिहिलं. न्यूमरेटरला सुद्धा √2 कॅन्सल होईल, डिनॉमिनेटरला सुद्धा √2 कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहिलं हो, p अपॉन p मायनस 1 p मायनस p. मग p मायनस p म्हणजे 0, p अपॉन 0 म्हणजे एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. tan अल्फा इज इक्वल टू इन्फिनिटी, अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स इन्फिनिटी आणि tan इनवर्स इन्फिनिटीची व्हॅल्यू आहे π/2 म्हणजे अल्फा इज इक्वल टू π/2 and which is the direction of the resultant. Next example 7. If the resultant R divides the angle between the two forces P and Q in the ratio 1:2, then prove that R is equal to P square minus Q square divided by Q. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग प्रॉब्लेम मध्ये दिलेलं काय आहे, रिझल्टंट R means OC divides the angle between two forces P and Q in the ratio 1:2. म्हणजे हा जो अँगल आहे तो अल्फा, याच्यापेक्षा डबल हा अँगल 2 अल्फा होईल, 1:2. मग आपल्याला प्रूव्ह करायचा आहे हा रिझल्ट. आपल्याला प्रूव्ह करायचा आहे R इज इक्वल टू P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर अपॉन Q. लेट अँगल PR जो की हा अल्फा अँड अँगल RQ जे की 2 अल्फा आहे. म्हणजे हा जर कंप्लीट अँगलचा विचार केला आपण तर दोघांची बेरीज 3 अल्फा होईल. इन ट्रायंगल OAC या ट्रायंगलचा जर विचार केला तर हे अपोजिट अँगल हे सारखे असतात पॅरलेलोग्राम मध्ये, त्याच्यामुळे हे 2 अल्फा आहे म्हणून हा 2 अल्फा. आता हा 2 अल्फा आहे, हा अल्फा आहे आणि हे जे अँगल तयार होईल ते होईल 180 डिग्री मायनस 3 अल्फा. मग अँगल COA म्हणजे अल्फा आहे. अँगल OCA म्हणजे 2 अल्फा आहे अँड अँगल OAC म्हणजे 180 डिग्री मायनस 3 अल्फा आहे. सोबतच अजून काय काय आहे, अल्सो OA म्हणजे फोर्स P आहे, AC म्हणजे Q आहे, कारण OBQ आहे, समोरासमोरील बाजू सारखी असल्यामुळे AC सुद्धा Q होईल अँड OC हे R आहे. आता आपल्याला वापरायचं आहे युजिंग द साइन फॉर्म्युला फ्रॉम ट्रिग्नोमेट्री वी गेट. काय आहे तो साइन फॉर्म्युला, P अपॉन साइन OCA बरोबर Q अपॉन साइन COA बरोबर R अपॉन साइन OAC. हे सगळे अँगल्स आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे, त्यामुळे दिस इम्प्लाइज P अपॉन साइन 2 अल्फा बरोबर Q अपॉन साइन अल्फा बरोबर R अपॉन साइन 180 डिग्री मायनस 3 अल्फा, जे की इथं आपण सुरुवातीलाच घेतलेला आहे. दिस इम्प्लाइज P अपॉन साइन 2 अल्फा बरोबर Q अपॉन साइन अल्फा बरोबर R अपॉन साइन 3 अल्फा, बिकॉज साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा, म्हणजे इथं होईल साइन 3 अल्फा. तुम्ही BSc सेकंड इयर मध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये
लॅग्रेंजेस सोल्युशन आपण बघितलेलं आहे, जे की इक्वेशन आहे पी पी प्लस क्यू क्यू इज इक्वल टू आर. त्या इक्वेशन मध्ये त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन जे आपण लिहित होतो dx अपॉन पी बरोबर dy अपॉन क्यू बरोबर dz अपॉन आर, हे तिन्हीच्या तिन्ही रेशो एकमेकाला इक्वल होते. तसंच इथं आहे. पहिला आणि दुसरा रेशो पण तुम्ही घेऊ शकता, दुसरा आणि तिसरा रेशो पण घेऊ शकता, आणि पहिला आणि तिसरा रेशो पण इक्वल घेऊ शकता. मग विच गिव्स, पहिले दोन रेशो घेतले आपण, p अपॉन साइन 2 अल्फा बरोबर q अपॉन साइन अल्फा. दिस इम्प्लाइज p अपॉन q बरोबर साइन 2 अल्फा अपॉन साइन अल्फा. परंतु साइन 2 अल्फाचं फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहित आहे, 2 साइन अल्फा कॉस अल्फा. ते लिहिलं, साइन अल्फा कॅन्सल झालं आणि बरोबर 2 कॉस अल्फा हे आपल्याला मिळालं p अपॉन q बरोबर. आता काय केलं, दुसरे दोन रेशो घेतले, q अपॉन साइन अल्फा बरोबर r अपॉन साइन 3 अल्फा. याच्यावरून r अपॉन q ची किंमत काय मिळेल आपल्याला, साइन 3 अल्फा अपॉन साइन अल्फा. पुन्हा आपल्याला साइन 3 थीटाची फॉर्म्युला माहीतच आहे, काय आहे, साइन 3 अल्फा काय होईल मग 3 साइन अल्फा माइनस 4 साइन क्यू अल्फा. मग हा पहिली टर्म डिवाइडेड बाय धिस केलं तर 3 शिल्लक राहते, दुसरी टर्म डिवाइडेड बाय धिस केलं तर -4 साइन स्क्वेअर अल्फा शिल्लक राहते. यालाच इक्वल टू 3 माइनस 4 साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 1 माइनस कॉस स्क्वेअर अल्फा बरोबर 3 माइनस 4 प्लस 4 कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 4 कॉस स्क्वेअर अल्फा माइनस 1. हे इक्वेशन नंबर आपल्याला 3 मिळाले. आता आपल्याला एलिमिनेटिंग अल्फा फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 कॉमा वी गेट, या 2 आणि 3 मधून अल्फा एलिमिनेट जर आपण केलं तर आपला जो रिझल्ट आहे r बरोबर p स्क्वेअर माइनस q स्क्वेअर अपॉन q हे आपल्याला मिळेल. मग आपण जर हा तिसरा इक्वेशन r अपॉन q बरोबर काय आहे 4 कॉस स्क्वेअर अल्फा, याच्या बदल्यात काय लिहिलं p स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर. कारण इक्वेशन 2 मध्ये p अपॉन q बरोबर 2 कॉस अल्फा काढलेला आहे, म्हणजे p चा वर्ग अपॉन q चा वर्ग काय येईल 4 कॉस स्क्वेअर अल्फा. म्हणजे 4 कॉस स्क्वेअर अल्फाच्या जागेवर आपण p स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर लिहू शकतो. -1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, p स्क्वेअर माइनस q स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर. हा q आणि लेफ्टचा q जर कॅन्सल झाला तर r इज इक्वल टू p स्क्वेअर माइनस q स्क्वेअर अपॉन q विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आलं. नेक्स्ट एक्झाम्पल 8. The greatest and least magnitudes of the resultant R of two forces P and Q are G and L respectively. Show that R square बरोबर G square cos square theta plus L square sin square theta, where 2 theta is the inclination between the two forces P and Q. आपल्याला शो करायचा आहे आर स्क्वेअर इज इक्वल टू हे जी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस एल स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. पण काय काय दिलेलं आहे आपल्याला, आपल्याला ग्रेटेस्ट मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट आर म्हणजे जी दिलेला आहे पी प्लस क्यू, आणि लिस्ट मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट आर ऑफ टू फोर्सेस दिलेला आहे जी एल आणि अँगल दिलेला आहे 2 थीटा. सोल्युशन गिवन दॅट जी बरोबर ग्रेटेस्ट रिझल्टंट म्हणजेच पी प्लस क्यू दिलेला आहे, एल बरोबर लिस्ट रिझल्टंट म्हणजेच पी मायनस क्यू दिलेला आहे. इथं P हा मोठा आहे Q पेक्षा, आणि तसंही P फोर्स हा लार्जर फोर्स आहे आणि Q हा स्मॉलर वन आहे. बिकॉज R इज द रिझल्टंट ऑफ 2 फोर्सेस P अँड Q, जे की आपल्याला माहीतच आहे.
अल्सो अँगल पी कॉमा क्यू दिलेला आहे 2 थीटा. इन्क्लिनेशन किती दिलेलं आहे दोन फोर्सच्या मधातलं 2 थीटा. मग जे आपण एक्सप्रेशन प्रूव्ह केलेलं आहे ते म्हणजे आर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये हे सगळं. मग दोन्ही साईडला जर स्क्वेअरिंग केलं तर आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. आता यांना इक्वेशन नंबर आपण काय दिलं, जी ला इक्वेशन नंबर इज इक्वल टू पी प्लस क्यू ला 1 दिलं, एल बरोबर पी मायनस क्यू ला 2 दिलं आणि याला 3 दिलं. आता या इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून आपल्याला पी आणि क्यू ची व्हॅल्यू सहज काढता येईल. जर इक्वेशन 1 आणि 2 ची जर ऍडिशन केली तर जी प्लस एल बरोबर 2p मिळेल, कारण क्यू क्यू कटेल, इथं क्यू प्लस आहे इथं क्यू मायनस आहे, आणि पी ची व्हॅल्यू 1/2 जी प्लस एल राहील. सोबतच आपण जर 1 - 2 केलं तर जी मायनस एल बरोबर 2q मिळेल, कारण की इथं p आहे आणि मायनस केल्यामुळे इथं मायनस पी होईल आणि हा जो मायनस आहे तो मायनस मायनस प्लस होईल आणि क्यू ची किंमत मिळेल आपल्याला 1/2 जी मायनस एल. आता पुटिंग दीज व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू इन इक्वेशन 3 वी गेट आर स्क्वेअर इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर केलं 1/4 जी प्लस एल चा होल स्क्वेअर प्लस क्यू च्या व्हॅल्यूचा स्क्वेअर केलं 1/4 जी मायनस एल होल स्क्वेअर प्लस 2 टाइम्स पी ची व्हॅल्यू आणि क्यू ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर 1/2 हे झालं 1/4 आणि हे जी प्लस एल जी मायनस एल आणि ब्रॅकेटच्या बागे कॉस थीटा, परंतु थीटा किती दिलेला आहे 2 थीटा, अँगल 2 थीटा दिला असल्यामुळे कॉस 2 थीटा. मग 1/4 इन ब्रॅकेट याचा स्क्वेअर केलं जी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस 2gl प्लस जी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर मायनस 2gl प्लस हा 2 कटला 1/2 राहिलं आणि हा जी प्लस एल जी मायनस एल म्हणजे जी चा वर्ग मायनस एल चा वर्ग कॉस 2 थीटा जशाला तसा. आता याच्यामध्ये 2gl आणि 2gl प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल झाले, जी स्क्वेअर 2g स्क्वेअर झालं, एल स्क्वेअर 2l स्क्वेअर झालं. मग याच्यातून जर आपण 2 कॉमन काढला पहिल्या टर्म मधून तर 1/4 चं 1/2 राहील आणि इथं 1/2 आहेच दुसऱ्या टर्म मध्ये. मग 1/2 जर कॉमन काढलं आणि सोबतच आपण जर 2g स्क्वेअर मधला तो 2 तर कटला, जी स्क्वेअर जर कॉमन काढलं तर इथं शिल्लक राहते 1 आणि इथं शिल्लक राहते कॉस 2 थीटा प्लस एल स्क्वेअर जर आपण कॉमन काढलं याच्यातून आणि याच्यातून तर काय राहते 1 मायनस कॉस 2 थीटा. मग हा जो 1/2 आहे तो अशा पद्धतीने लिहिला, जी चा वर्ग 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 2 प्लस एल चा वर्ग 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. परंतु हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला आलेले आहेत. कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 2 आणि साइन स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू जी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस एल स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं, जे की नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 9. If the greatest possible resultant of two forces P and Q is n times the least, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे इथे ग्रेटेस्ट रिझल्टंट G n टाइम्स द लिस्ट रिझल्टंट L म्हणजे G is equal to NL दिलेला आहे. Show that when their resultant is half their sum, म्हणजे आपल्याला 1/2 इन ब्रॅकेट P प्लस Q दिलेला आहे रिझल्टंट R बरोबर. द अँगल बिटवीन द टू फोर्सेस P अँड Q इज गिवन बाय, हे शो करायचं आहे आपल्याला. थीटा इज इक्वल टू अँगल इज इक्वल टू कॉस इनवर्स
in bracket n square plus 2 upon 2 in bracket 1 minus n square. Solution: if G and L be the greatest and least magnitudes of the resultant R of the two forces P and Q respectively, then G is equal to P plus Q, L is equal to P minus Q, जे की ऑलरेडी एक्झाम्पल नंबर 8 मध्ये आलेला आहे. या 9 नंबर एक्झाम्पल मध्ये ऍडिशनल काय दिलेला आहे, ग्रेटेस्ट रिझल्टंट G इज n टाइम्स द लिस्ट फोर्स म्हणजे n. देन G is equal to P plus Q and L is equal to P minus Q, and given that G is equal to n. G ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली P plus Q is equal to n. L ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली P minus Q. सोडवला याला P बरोबर n ब्रॅकेट मध्ये P minus Q, हा Q तिकडे गेला, नेक्स्ट साइडला मायनस Q झाला, NP minus NQ minus Q. P च्या टर्म एका साइडला आणल्या, P minus NP is equal to मायनस साइन कॉमन काढलं या दोन टर्म मधून, ब्रॅकेट मध्ये n plus 1Q. इथून P कॉमन काढला लेफ्ट हँड साइडने, 1 minus n राहिलं शिल्लक, आणि इज इक्वल टू राइट हँड साइड जशाला तसं P इज इक्वल टू n plus 1 अपॉन n minus 1. हा जो निगेटिव्ह आहे मायनस साइन तो इथं यूज केला, 1 minus n च्या ऐवजी n minus 1 लिहिलं इंटू Q. याला इक्वेशन नंबर 1. तुम्हाला माहितच आहे रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos थीटा. आपल्याला थीटाची किंमत काढायची आहे, म्हणजे आपल्याला या टर्मची व्हॅल्यू बघावं लागेल आधी, म्हणजेच cos थीटाची व्हॅल्यू काढावं लागेल, आणि मग थीटा इज इक्वल टू cos इनव्हर्स ऑफ दिस. R स्क्वेअर मायनस P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर इज इक्वल टू 2PQ cos थीटा. cos थीटा इज इक्वल टू R स्क्वेअर मायनस P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर अपॉन 2PQ. परंतु रिजल्टंट R of the two forces P and Q is given to be half. Their resultant is half their sum. म्हणून R is equal to इथं येईल 1/2 P plus Q cos theta is equal to R स्क्वेअर च्या जागी काय होईल मग आता 1/4 P plus Q चा वर्ग. या दोन टर्म मधून मायनस साइन कॉमन काढलं, P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर अपॉन 2PQ जैसे थे. आता हा जो 4 आहे त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि याचा वर्ग केला, P चा वर्ग प्लस Q चा वर्ग प्लस 2PQ. हा 4 इथे आला इन ब्रॅकेट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर, आणि डिवाइडला 4 into 2 म्हणजे 8PQ. मग आता हा P स्क्वेअर हा मायनस 4P स्क्वेअर, हा Q स्क्वेअर हा मायनस 4Q स्क्वेअर, म्हणजे मायनस 3P स्क्वेअर मायनस 3Q स्क्वेअर आणि 2PQ. डिवाइडची टर्म जशाला तसं. आता पुन्हा आपण इक्वेशन 1 मध्ये P ची व्हॅल्यू काय काढलेली आहे हो, n plus 1 अपॉन n minus 1 ब्रॅकेटच्या बाहेर Q. ते मग आता इथं P च्या ठिकाणी ठेवलं, हा Q आणि तो इथला Q, हा Q वर्ग झाला, मायनस 3. इथं P ची व्हॅल्यू स्क्वेअर मध्ये n plus 1 चा वर्ग अपॉन n minus 1 चा वर्ग आणि Q चा वर्ग मायनस 3Q चा वर्ग. डिनॉमिनेटरला 8 into P ची किंमत ठेवली की n plus 1 n minus 1 Q, आणि पहिलेचा ऑलरेडी Q म्हणजे तो Q स्क्वेअर झाला. आता काय केलं मग, हा Q स्क्वेअर हा Q स्क्वेअर हा Q स्क्वेअर, न्यूमरेटरच्या तिन्ही टर्म मधून Q स्क्वेअर कॉमन निघते, डिनॉमिनेटरला Q स्क्वेअर आहे ते कॅन्सल झालं, मग शिल्लक राहिलेलं इथं फक्त लिहिलेलं आहे. पुन्हा काय केलं, न्यूमरेटरच्या या टर्म मधून n minus 1 चा वर्ग LCM काढला, म्हणजे एक तर इथे n minus 1 चा स्क्वेअर जर LCM काढला डिनॉमिनेटरला इथल्या, तर काय होईल, 2n plus 1 हा कटून जाईल आणि इथं n minus 1 येईल. कारण की तुम्हाला माहित आहे लसावीला खालच्यानी भागा आणि आलेल्या भागाकारांनी वरच्याला गुणा, तर ते इथं येईल 2n plus 1 n minus 1.
परंतु इथं लसावी किती आहे, n-1 चा वर्ग, तेच काढलेला आहे. लसावीला खालच्या आणि भागा म्हटल्याबरोबर 1 चा भाग जाते. 1 नी वरच्याला गुणा म्हटलं तर न्यूमरेटरला जे आहे तेच येईल. आणि -3 n-1 चा होल स्क्वेअर. मग डिनॉमिनेटरला 8 हा n+1 आणि हा n-1, पण न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला n-1 चा वर्ग होता, तो मग 1 कटला इथे आणि डिनॉमिनेटरला मग 1 शिल्लक राहिला n-1. मग याचं मल्टिप्लिकेशन केलं, 2 इन ब्रॅकेट n² -1 -3 इन ब्रॅकेट वर्ग केला n² + 2n+1 -3, इथं a - b चा वर्ग केला n² - 2n+1 अपॉन 8 इन ब्रॅकेट n² - 1 a + b a - b डिनॉमिनेटरला. मल्टिप्लिकेशन केलं, 2n चा वर्ग -2 -3n चा वर्ग -3 × 2 म्हणजे -6n, -3 × 1 म्हणजे -3, इथे -3n² +6n -3, 6n कॅन्सल होईल. 2n चा वर्ग -3n चा वर्ग -3n चा वर्ग, या सगळ्याची गोळाबेरी झाली -4n चा वर्ग, -2 -3 -3 -8 आणि 6n ± असल्यामुळे कट. डिनॉमिनेटर जैसे थे. न्यूमरेटरला जर -4 कॉमन काढलं आणि डिनॉमिनेटरच्या 8 सोबत कॅन्सल केलं तर 2 शिल्लक राहते, आणि न्यूमरेटरचा जो मायनस आहे त्याला जर खाली यूज केलं डिनॉमिनेटरला तर n² - 1 चं 1 - n² राहते आणि न्यूमरेटरला शिल्लक राहील n² + 2. ही जी व्हॅल्यू काढलेली आहे आपण, ती काढलेली आहे cos θ बरोबर. दिस इम्प्लाइज θ बरोबर cos इनवर्स इन ब्रॅकेट n² + 2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 1 - n², विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते, थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. सो थँक्यू.